बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणावरून घुले कुटुंबियांनी विविध मागण्यांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। खासदार बजरंग सोनावणे यांचा मुलगा सौरभ सोनावणे याला तात्काळ अटक करून सर्व आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई आणि सोशल मीडियावरील बदनामी प्रकरणी कठोर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली। तब्बल 7 तासानंतर पोलीस प्रशासनानं योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांनी दिलाय। आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही असं ते म्हणालेत। दरम्यान केस पोलीस ठाण्याचे अधिकारी क्षीरसागर यांनी मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं सांगितलं। माझ्या भावाची 3 निर्गुण हत्या केली। हत्या करणारे हे जे कटामध्ये जे मुख्य मास्टरमाइंड आहेत त्याला तात्काळ अटक करावी। या सर्व आरोपींना तात्काळ मुक्त अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी आणि 3-4 दिवसापासून जी माझ्यावरती सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा या सर्व ह्याच्यावर जी बदनामी चालू होती तात्काळ थांबवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी। आता या ठिकाणी पोलीस प्रशासनाने काय आश्वासन दिले? अधिकारी देखील या ठिकाणी आले तर तात्काळ कारवाई करतो म्हणून आश्वासन दिले। नाही केलं तर आम्ही परत आंदोलन करू। आता पोलीस अधिकाऱ्यांनी तुमची काय मागण्या पूर्ण केलेल्या आहेत का आश्वासन दिले? आश्वासन दिलं आहे 2 दिवस तात्काळ ॲक्शन घेतो म्हणून सांगितले। नाही घेतली तर आम्ही परत उपोषण करणार। वारंवार आंदोलन करण्याची वेळ येते, काय नेमकं कारण? तुम्हीच बघताय आता, तुम्हीच रोज चाललंय। प्रेतापासून माझ्या भावाची किती विटंबना झाली आहे आणि कुठपर्यंत आमचा छळ घ्यायचा आहे। प्रशासनाला एवढीच विनंती आहे की सगळ्या मागण्या मान्य करून तात्काळ कारवाई करावी, नाही परत वेळ माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर आणि माझ्या गावकऱ्यावर आणू नये। तुमच्यावर देखील वेगवेगळे आरोप होत आहेत। कोण आहेत हे आरोप करणारे लोक? आणि हेच राजकीय लोक सांगतायत 30-40 गुन्हे, 30-40 गुन्हे माझ्यावर असतात तर न्यायालयाने आणि प्रशासनाने असं मला बाहेर ठेवलं असतं का? तुम्ही सांगा ना। जाणीवपूर्वक बदनामी करताय। कोणाकडून बदनामी होते? बदनामी हेच राजकीय लोक जे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहेत त्याचे सगळे सहकारी असतील, त्यांचे नातेवाईक असतील, हे सगळे मिळून करतायत। काही जणांच्या अटकेची मागणी केली आहे, मात्र जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल काय असणार? परत आम्ही आंदोलन करणार। प्रशासनाला ती वेळ आमच्यावर आणायची, आमचा संयमच त्यांना बघायचा असेल। ज्या दिवशी संयम सुटेल त्या दिवशी सर्वस्व जिम्मेदार प्रशासन असेल। खरं पाहिलं तर 6 तास हे आंदोलन चाललं, मात्र प्रशासन कुठंतरी दुर्लक्ष करतं असं जाणवत आहे का? कारण की काही अधिकारी असतील, पोलीस प्रशासनातील किंवा जिल्हा प्रशासनातील ते आले होते का? सगळेच पाहत आहेत आणि सकाळपासून आले होते प्रशासन, विनंती करत होते 2-3 वेळेस, पण ठोस काही भूमिका नव्हती त्याच्यामुळे आम्ही खाली येत नव्हतो। आता परत त्यांनी ठोस भूमिकेचं आश्वासन दिलं आहे। नाही जर त्यांनी मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही परत उपोषणाला बसू। पोलीस संरक्षणाची तुम्ही मागणी केली होती, त्यावरती काही पोलीस अधीक्षक आणि त्याच्यावरती काहीच उत्तर आलेलं नाही किंवा ॲक्शन घेतलेली काही आतापर्यंत अद्याप माहिती आलेली नाही आमच्यापर्यंत। रमेश घुले यांनी पाण्या टाकीवर, गावातील पाण्या टाकीवर चढून आंदोलन केलं आणि त्यांना आज विनंती केली प्रशासनाच्या वतीनं। मी वरिष्ठांनी जे मला इंस्ट्रक्शन दिलं त्याप्रमाणे मी इथं आलो। त्यांना विनंती केली, समजूत काढली आम्ही, त्यानंतर गावकऱ्यांनी समजूत काढली आणि त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे ते निवेदन आहे ते वरिष्ठांकडे देऊन पुढील कारवाई म्हणजे होईल ती कारवाई करतो। काय काय मागण्या आहेत, कशा पद्धतीने सगळी कारवाई केली जाणार? जे काही सोशल मीडियावर बदनामीचे जे मजकूर चालू आहेत त्यांच्यावर कारवाई करायची आहेत। त्यानंतर तपास व्यवस्थित करणं आणि इतर मागण्या आहेत, त्यांच्या मोक्का लावणं मागण्या आहेत, ते वरिष्ठांसोबत शेअर करून त्याप्रमाणे कारवाई करू त्या पुढे। वारंवार आंदोलनाची वेळ येते घुले कुटुंबावर, पोलीस प्रशासनाकडून चालढकल होते असं देखील आरोप ते करतात। जो काही तपास चालू आहे तो तपास डेली जे रमेश घुले आहे आणि त्यांच्यासोबतचे इतर जे त्यांचे हे आहेत त्यांना दररोज डेली तपास काय चालू आहे ते शेअर केलं जातं।
काय आरोपींच्या अटकेची मागणी केलेली आहे त्यांनी? तपास चालू आहे त्यावर, डिटेल तपास आणि ते त्यावर सुद्धा कारवाई होईल.